कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. उपीट बनवत असताना बऱ्याचदा आपलं एकतर घट्टसर होतं किंवा चिकट होतं. यामुळं बऱ्याच जणांना उपीट खायला आवडत नाही. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम मऊ पांढरं शुभ्र असं उपीट कसं बनवायचं आहे हे पाहणार आहोत. आपण हे उपीट अगदी छोट्या लहान 3 मुली बनवणार आहेत. या मुलींना मी उपीट खायला दिल्यानंतर यांनी अशी प्रतिक्रिया दिली. ताई हे उपीट खूप छान झालं, हे आम्हाला पण शिकवा ना. हो ताई, प्लीज आम्हाला शिकवा ना. तुमच्या रेसिपीज खूप छान असतात, आम्ही लहान मुलं पण बघून बनवू शकतो. इतक्या साध्या सोप्या पद्धतीत तुम्ही सांगता. बरं, तुम्हाला आज उपीट बनवायला शिकायचं आहे. चला बनवूया. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनची घंटा प्रेस करा. यासाठी मी रवा किती वाटी घेऊ? आता 1.5 वाटी रवा घ्यायचा आहे. ही एक अर्धी वाटी. आपलं उपीट अगदी परफेक्ट होण्यासाठी या ठिकाणी फक्त प्रमाण व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आपण जर 1.5 वाटी रवा घेतला तर यासाठी त्याचे तिप्पट पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 4.5 वाटी पाणी घ्यायचं आहे. पाऊण वाटी कांदा घ्यायचा आहे. फक्त हे प्रमाण व्यवस्थित घेतलं की आपलं उपीट जे आहे हे एकदम छान आणि परफेक्ट असं बनतं. माझ्या फ्रेंड्सला पण उपीट शिकायचंय. बरं ठीक आहे. कोण आहेत तुझ्या फ्रेंड्स? श्रावणी आणि ही जण आहे रिशिता. एवढ्यासाठी कांदा किती चिरायला लागेल? जरा 1.5 वाटी जर रवा असेल म्हणजे आपण वाटीनंच मोजून घ्यायचं प्रमाण. ज्या रवा मोजला आहे ना त्याच वाटीनं पाऊण वाटी कांदा घ्यायचा आहे बारीक चिरून. दोन ते 3 हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे. यानंतर 2 चमचे तूप किंवा तेल टाकायचं आहे कढईमध्ये आणि यामध्ये रवा असा आपला छान असा भाजून घ्यायचा आहे. एकदम मंद आचेवरती रवा भाजायचा आहे. रवा भाजत असताना या ठिकाणी मंद आचेवरतीच भाजायचा आहे. साधारण 7 ते 8 मिनिटे लागतील मंद आचेवरती रवा भाजण्यासाठी. शिवाय रव्याचा कलर आपण चेंज होऊन द्यायचा नाही. म्हणजे आपलं पांढरं शुभ्र असं हे उपीट तयार होतं. या ठिकाणी 7 ते 8 मिनिटांमध्ये आपला रवा छान असा आता भाजून तयार झालेला आहे. हा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. ज्या वाटीनं आपण रवा मोजला ना त्याच वाटीनं पाणी घ्यायचं आहे. किती वाटी पाणी घ्यायचं? पाणी आपला रवा 1.5 वाटी होता त्यामुळे या ठिकाणी 4.5 वाटी आपण पाणी घ्यायचं आहे आणि हे एका साईडला गरम करत ठेवायचं आहे. एकीकडे पाणी गरम होत आहे तोपर्यंत एकीकडे आपण आता उपीट बनवून घेऊया. आता तेल टाक. किती चमचे टाकू? 4 ते 5 चमचे टाकायचं आहे तेल. ठीक आहे बस. 1 चमचा मोहरी टाकत आहे. 1 चमचे जिरे टाकू. उपीटामध्ये नेहमी कोथिंबीरीचे असे कोवळे देठ बारीक कट करून टाकायचे. खूप छान टेस्टी लागतं उपीट. नक्की एकदा तुम्ही ट्राय करून पहा. पण यामध्ये टाकत आहे बारीक केलेली मिरची. हे काय? हे हिंग टाकायचा. नेहमी उपीट बनवताना ना त्यामध्ये थोडंसं चिमूटभर हिंग टाकायचा. खूप छान अशी टेस्ट येते. हे काय? हे आलं आहे. थोडंसं आलं पण खिसून टाकायचं आहे. यामुळे सुद्धा उपीटाला छान अशी टेस्ट येते. यामध्ये 1 चमचा उडीद डाळ टाकायची आहे. त्याचबरोबर 1 चमचा हरभऱ्याची डाळ टाकायची. म्हणजे आपलं उपीट हे छान टेस्टी लागतं. मात्र ह्या डाळी एकदम खरपूस अशा या तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत. एकदम खरपूस अशी ही डाळ भाजून घ्यायची. डाळ चांगली भाजल्यानंतरच यामध्ये आता कांदा टाकायचा.
कांदा हा कधी सुद्धा उपीटाला जास्त भाजायचा नाही. कांदा म्हणजे एकदम सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा नाही. अगदी थोडा वेळच हे परतून घ्यायचं आहे. पानं टाकायचे आहे. कढीपत्त्याची पानं शेवटीच टाकायची म्हणजे याचा कलर हिरवागार राहतो. आता कांदा छान भाजलेला आहे आपला. आता यामध्ये रवा टाकायचा. रवा काय जण बरेच जण काय करतात, आधी पाणी घालतात नंतर रवा टाकतात. तर तसं न करता या कांद्यामध्येच रवा छान असा परतून घ्यायचा. आता यामध्ये आपण जे पाणी गरम करत ठेवलेलं आहे हे घालायचं. एकदम सगळं पाणी घालायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे याच्या ज्या पिठाच्या गुठळ्या बनत नाहीत. एकदम कधीही पाणी घालायचं नाही, थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे. म्हणजे एकदम मऊ असं आपलं हे उपीट बनतं. म्हणजे आपण बाहेर कार्यक्रमामध्ये वगैरे उपीट बनवतो ना हॉटेलमध्ये, तर अगदी त्याहीपेक्षा छान टेस्टी आणि मऊ असं हे उपीट बनतं. आता राहिलेलं सर्व पाणी शिल्लक आपण यामध्ये ओतायचं आहे. आता यामध्ये आपण मीठ वापरायचं आहे. मीठ आपल्या टेस्टनुसार वापरलं तरी चालेल. या ठिकाणी एक छोटा 1.5 चमचा या ठिकाणी मीठ वापरलेलं आहे. मीठ तुम्ही आपण रवा टाकतो त्यावेळी जरी मीठ टाकलं नंतर पाणी ओतलं तरी सुद्धा चालू शकतं. मीठ छान सर्वत्र लागलं जातं. याला एक थोडा वेळ वाफ येऊ द्यायची. अगदी 5 मिनिटं याला आता छान अशी वाफ आलेली आहे. आता थोडं आणखी आपण हे हलवून घ्यायचं आहे. उपीट पाहू शकता किती मऊ असं उपीट तसं तयार. आपल्याला तर तुम्हाला आणखी याच्यापेक्षा थोडंसं पातळ हवं असेल तर आणखी अर्धी वाटी पाणी घातलं तरी चालेल, परंतु काही आवश्यकता नाही. पाहू शकता एकदम मऊ असं आपलं हे उपीट आता खाण्यासाठी तयार आहे. वरून अशी बारीक चिरली आता कोथिंबीर टाकायची आहे आणि आता हे खाण्यासाठी तयार आहे आपलं मस्त असं उपीट. खायला घ्यायच्या वेळेला आता यामध्ये लिंबू पिळायचं आहे म्हणजे खूप छान अशी टेस्ट येते याला. पाहू शकता अगदी लहान मुलींनी सांगितलं तसं त्या पद्धतीनं हे उपीट बनवलेलं आहे आणि एकदम परफेक्ट मऊ असं उपीट हे आपलं तयार आहे. कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.